गोविंदा पथकचे कोच निखिल नांदगावकर। नमस्कार सर, कशा आहात? नमस्कार। तुमचं गोविंदा पथक दरवर्षी एक नवीन उंची गाठतोय, कसं काय वाटतंय तुम्हाला? खूप चांगलं वाटतं जेव्हा आपण मेहनत करतो आणि पुढे पुढे जसं आपल्याला यश मिळत जातं, खूप चांगलं वाटतं। जय श्री राम दोस्तों, आप सभी का स्वागत है हमारे YouTube चैनल ऐसे वीडियोज़ में। मेरा नाम है सतीश, मैं आया हूँ जोगेश्वरी ईस्ट मजासवाड़ी। यहाँ पर हम आज आर्यन गोविंदा पथक को विज़िट करने वाले हैं और जो प्रो गोविंदा में क्वालिफाई हुए हैं, जो 24 सेकंड का एक अनोखा रिकॉर्ड किया है, आज उनसे उनके गोविंदाओं से मुलाकात करेंगे और जो गोविंदा है उनके घर में भी उनके जो रिश्तेदार हैं उनसे भी आज मुलाकात करेंगे। तो इस वीडियो के माध्यम से वो सब मैं आपको दिखाने वाला हूँ। तो चलिए आज के इस वीडियो को हम शुरू करें। आर्यन्स गोविंदा पथक, जहाँ और ये वही जगह है जहाँ पर इनकी प्रैक्टिस होती है और यहाँ पर इनके गोविंदा के थर लगते हैं। अभी इधर जाएंगे। मित्रांनो, आपल्याबरोबर आर्यनचे प्रशिक्षक चीफ कोच निखिल नांदगावकर यांचे मम्मी पप्पा आई वडील आहेत, तर त्यांच्या थोडे प्रश्न विचारूया। नमस्कार सर। नमस्कार। कसे आहात दोघे? मस्त एकदम। आर्यन गोविंदा पथक हा आता एक वेगळीच उंची गाठतोय, तर तुम्हाला कसं वाटतं त्याबद्दल? छान वाटतंय, आता त्यांची प्रगती होते असं वाटतंय। तुम्ही जेव्हा टीव्हीवर बघितलं निखिलला मुलाखत देताना वगैरे, तर कसं वाटलं तुम्हाला? तो आता कोच असल्यामुळे त्याचं ते बोलणं वगैरे, म्हणजे आम्ही तर असं स्वतःहून त्याला कधी बघितलं नव्हतं असं काय। आपण घरातून जे संस्कार मुलांवर करतो त्याचे पण आशीर्वाद, आणि नंतर मग तो पुढे पुढे काय करतो ते त्याला माहिती, त्याला काय करायचंय तसं त्याने त्याने ते तसं ते सिद्ध करून दाखवले, बस बाकी काय। आणि याच्यामध्ये आम्हाला काही मोठेपणा वाटत नाही, काहीच वाटत नाही। ठीक आहे ना, आपला मुलगा आपली मुलं आहेत, बस सांगायचं नाही कोणाला। असं एकच मुलगा म्हणजे माझा मुलगा म्हणून आहे, मी सगळ्या मुलांना खूप खूप शुभेच्छा देते माझ्या, कारण मी सगळ्या मुलांना माझीच मुलं म्हणते। हे जेवढे बाळ गोपाळ आहेत ना, ते सर्व माझी मुलंच आहेत। अच्छा, जी आता निखिलला दहंडीच्या व्यतिरिक्त अजून काय वेगळी दुसरी आवड आहे का? क्रिकेटची होती त्याला, क्रिकेटची आवड सकाळी पहाटे घेऊन जायचं त्याला। अच्छा, क्रिकेटची बी त्याला कोचिंग लावलेली त्याला? खेळायला जायचं ना आम्ही, त्याला आवड होती ना। सकाळी 6-5 ला मी सेकंड शिफ्ट करून यायचो आणि त्याला घेऊन जायचो, 9-10 बसून जायचं तिकडे 8 पर्यंत। अच्छा, सीझनची त्याला लावलेली, कोचिंग लावलेली, पण तो तिथून सटकून डायरेक्ट इथे आला का? नंतर डीजे नाव घेतला। हे पण पंजाबी रिमिक्स पण करतो। अच्छा, असं आहे का? म्हणजे त्याला म्युझिकचा बी शौक आहे, खूप आवड आहे त्याची। आणि आता जे ह्याच्यामध्ये तो गेल्याच्या नंतर ते थोडस बाजूला झालं आणि त्याचं पूर्ण शेड्यूल म्हणजे ह्याचं झालं ना, आपलं जॉब न करता त्यांनी पूर्ण आपल्या ह्याच्यामध्ये व्यवसायामध्ये त्यांनी उतरला तो, त्याच्यामुळे ते थोडस मागे पडलं असं। लहानपणी कसा होता? खोडकर होता? कळी वगैरे नाही करायचा, पण त्याच्यात बऱ्याच ऍक्टिव्हिटी असायच्या, म्हणजे काय ना काहीतरी म्हणजे करायचं कुणाला, म्हणजे लहान मुलांना जेव्हा तो काय बँजो कुठे वाजला किंवा काय झालं की बघायला आवड होती, म्हणजे सगळं काही करण्याची त्याला खूप आवड होती। हे करण्याच्या पूर्वी कांदे पोहे म्हणजे तो एक बिझनेस रूपातही तो सक्सेसफुल आहे ना। म्हणजे आता त्याचा जो शोरमाचा त्याने दुकान, शोरमाचं दुकान आहे निखिलचं ठाकूर नगरला, निखिलचं शोरमाचं दुकान, तंदूर तडका म्हणून। तंदूर तडका किती वर्ष आहे त्याचं? आता तिसरं वर्ष। म्हणजे तोच त्याचा आता व्यवसाय आहे सध्याचा, आणि हे कोचिंग करतो। धन्यवाद छोटीशी मुलाखत दिल्याबद्दल। तर आता आपल्या समोर आहे आरुष, हा कोडी आहे आणि हा पण आता सेलिब्रिटी झालाय आर्यन्स बरोबर। तर आरुष, पहिला तुला विचारतो, तुला कसं वाटते आता तू सेलिब्रिटी झालायस आणि वरती उंच उंच दहीहंडी फोडायला जातोस, हंडी फोडायला जातोस, तर वरती कसं वाटते तुला? आता मला खूप छान वाटतं की मी आर्यन गोविंदा पथकाचा टॉपर आहे, म्हणजे माझे मम्मी पप्पा मला नाही पाठवायचे, घाबरायचे ते की काय झालं वगैरे म्हणून,
पण आता ते स्वतः बोलतात की जा तू प्रॅक्टिसला वगैरे, मी पण बघायला येते असं सगळं बोलतात. हा बरोबर आहे. पहिला जेव्हा सुरुवातीला आरुषनी ह्या दहीहंडीमध्ये भाग घेतला तर खरंच तुम्हाला भीती वाटली ना त्यांना? हो वाटली. आता आम्ही जेवढे लहानापासूनचे गोविंदा पथक बघत आलो, कोणाचं काही ना काही नुकसान झालेलंच आहे, पण ती पण इच्छा प्रत्येक आई वडिलांना वाटते की आपलं मूल व्यवस्थित घरी यावं. मी तर इच्छा देवाकडे हेच करते की सगळं गोविंदा पथक आपापल्या घरी व्यवस्थित जावं. ओके. आणि जे इतर आहेत गोविंदा ह्याच्यात आर्यन गोविंदा पथकमध्ये जसे प्रशिक्षक निखिल झाले, बाकी इतर आहेत, कसं काय वाटतं म्हणजे त्यांच्याबरोबर तुमचा मुलगा जातो आणि जो आता हे मी जे बघितलं जो प्रो गोविंदा झाला त्या तारखेला, तेव्हापासून मी आता म्हटलं बिंदास आहेत. तर हे दादा पण म्हणाले की बिंदास वरती चढ, काही होणार नाही, आम्ही आहोत. तिथे माझा विश्वास अर्धा मी जिंकले. म्हणजे प्रो गोविंदाला जी सुरक्षा आहे ती रोप वगैरे त्या लोकांनी लावली आहे, त्याच्यामुळे म्हणजे तुमची जी धाकधूक असते ती कमी झालेली आहे ना. आता पण मी स्वतः प्रॅक्टिस बघायला जाते, मग ग्रुपमध्ये बघते, मुलं सगळी चेतणारी असतात, लहान मोठी छोटी. मी स्वतः 8 दिवस झाले प्रॅक्टिस बघायला जाते. तसं आता एक्झाम मध्ये पण आहे, ती लोक त्याला सपोर्ट पण करतात आहेत, विसरायला देऊ नये की तू कमीत कमी 15 मिनिटं तरी ती येऊन जा प्रॅक्टिसला, पण तू ये. अच्छा, दहीहंडीच्या व्यतिरिक्त काय ह्याला अजून दुसरं काय? क्रिकेटमध्ये कसं आहे? अजून तर मी बघायला गेले पण शाळेमध्ये तो भाग घेतो क्रिकेटमध्ये. अच्छा, कितवीला आहे आता? 10वी. अभ्यासात वगैरे? अभ्यासात की आता सांगू शकत, आता रिझल्ट येईल तेव्हा समजेल. आता 10वी पर्यंत पोहोचला म्हणजे अभ्यास चांगलाच असेल. टीव्हीवर तुम्ही बघितला त्याची मुलाखत वगैरे बघितली, कसं वाटलं तुम्हाला? खूप छान वाटलं. मी थोड्यासाठी माझं भान हरपलं, म्हणजे आमच्या एवढ्या उभ्या आयुष्यामध्ये आमच्या घरातलं असं कोण नाही गेलो. आज माझा मुलगा गेला ना सासरी ना माहेरी. आज जरा मला खूप बरं वाटलं की माझा आज मुलगा दिसतोय मोबाईल मध्ये, आज महाराष्ट्रात सांगते का प्रसिद्ध झाल्यासारखं झालं. तुम्हाला फोन वगैरे आले असतील ना? फोन म्हणजे मेन म्हणजे निखिलच्या मम्मीने मला सगळ्यात कॉंग्रॅच्युलेशन केलं, ते ठोकोरे काका आहेत त्यांनी केलं, आणि काय यांची मुलगी आहे त्यांनी मला केलं की आज तुमचा मुलगा इथेच झालाय. मी म्हटलं तुम्ही फक्त तुमच्या भरोशा मी माझ्या मुलाला पाठवलंय ना, तर तुम्ही जसे सगळे घरी आलात तसं माझ्याही मुलाला घरी घेऊन आणि सगळे पथक आपल्या घरी व्यवस्थित सुखरूप येऊ देत. सगळ्यांच्या आई वडिलांचा जीव धाकधूक होतो, मोठे असू देत किंवा छोटे असू देत. आज त्याचा बघितल्यानंतर मित्र परिवार, तुमचे नातेवाईक यांच्याकडनं सगळ्यांना, आमच्या गावचे मामा मामी पण बघून खुश झाले. म्हणजे यांचा एक व्हिडिओ दाखवला त्यांना, तर त्यांना असं वाटलं की हा आरुष एवढा फटफट गेला आणि तो फक्त त्या टोपीमुळे तो ओळखू शकला नव्हता. नंतर ती मुलाखत जी झाली तेव्हा त्याला म्हणजे त्यांना पण समजलं की हा टॉपर आहे. बरोबर, या आर्यन गोविंदा पथकाचा. म्हणजे आता हा टॉपर आहे आणि आयुष्यात बी नक्कीच टॉपला जाणार आहे. टॉपर आहे म्हणजे टॉपला जाणार. आणि जसं तू आता हा आवड म्हणून जोपासतोय तसं तुझं आता हे महत्वाचं वर्ष पण आहे, त्यासाठी तुला बेस्ट ऑफ लक आणि शुभेच्छा पण. आणि त्यात तू पण यश गाठणारच आहेस आणि पुढच्या याच्यात प्रो गोविंदामध्ये पण यश गाठणार आहे, त्यासाठी पण तुला शुभेच्छा. आणि 10वीला बी टॉपर होशील तू. नक्कीच. धन्यवाद. मित्रांनो, आपल्याबरोबर आहेत आर्यन गोविंदा पथकचे कोच निखिल नांदगावकर. नमस्कार सर, कशा आहात? नमस्कार. तुमचं गोविंदा पथक दरवर्षी एक नवीन उंची गाठतोय, कसं काय वाटतंय तुम्हाला? खूप चांगलं वाटतंय जेव्हा आपण मेहनत करतो आणि पुढे जसं आपल्याला यश मिळत जातं, खूप चांगलं वाटतंय. आणि यंदाचा जो आता प्रो गोविंदा क्वालिफाईंग राऊंड झाले, सगळे बघतच राहिले तुम्हाला. जो तुम्ही टायमिंगचा जो 24 सेकंडचा जो तुम्ही टप्पा गाठलात, खरंच खूप जबरदस्त होतं. कसं काय ते पॉसिबल, कसं काय तुम्ही तो प्रवास केला इकडे 24 सेकंडचा? 24 सेकंडचा प्रवास असा होता की पहिली गोष्ट आम्हाला क्वालिफाय होणं जरुरी होतं ह्या कॉम्पिटिशनमध्ये. आणि जसं गेल्या वर्षीच्या स्पीडच्या हिशोबाने आम्ही आमचं कॉम्पिटिशन आमच्याबरोबरच करायचं ह्या हिशोबात आम्ही सगळं प्रॅक्टिस आमची चालू होती आणि तशीच आम्ही क्वालिफायला पण केलं. आर्यन्स प्रस्तुत दहीहंडी पॉडकास्ट जे आम्ही चालू केलं आहे, याच्या मागचा एकच उद्देश होता की दहीहंडी या विषयावर अजूनपर्यंत कोणी पॉडकास्ट बनवला नव्हता. आणि आमचं हे होतं की आमच्याच मंडळाबद्दल नव्हे तर इतर जी मंडळं आहेत त्यांच्याबद्दल पण लोकांपर्यंत गोष्टी पोहोचल्या पाहिजेत. त्यांचा इतिहास म्हणा किंवा त्यांनी काय कष्ट केले आहेत किंवा ते कोणत्या स्थितीमधून आज ते त्यांनी स्वतःला उभं केलं आहे, ह्या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत लोकांपर्यंत असं आम्हाला वाटतं. कारण की एक वेळ अशी होती की ज्यावेळेला आमच्या मैदानामध्ये पण कोणी यायचं नाही अगोदर, जोपर्यंत सक्सेस भेटत नाही किंवा चांगलं आपण कुठे प्रेझेंट नाही आहोत तोपर्यंत लोकांपासून अन्न नसतो. तर हे आम्ही फील केलेलं आहे.
तर म्हणून पहिले आम्ही सुरुवात आमच्यापासून केली आणि हळूहळू आम्ही इतर गोविंदा पथकांना पण त्यामध्ये कव्हर केलं. अच्छा, जो ठाण्याला पूर्वीचा जो प्रो गोविंदा होता तो त्यांनी काय तुम्हाला मदत केली का? म्हणजे तो बी एक असाच फास्ट टायमिंगचा स्पोर्ट्स होता, तो बी प्रो, तर तिथून तुम्ही काय शिकलात का? त्याच्यामध्ये तुमचं रेकॉर्ड चांगलं आहे तिकडे, तर कसं काय हेल्पफुल कसं ठरलं? ठाण्याचा प्रो गोविंदा जेव्हा आम्ही मैदानात खेळलो होतो तेव्हा आमचा 5वा नंबर होता. पण त्यापेक्षा बेटर मी म्हणेन की आता जे चालू झालंय त्यामुळे गोविंदा पथके ती 2-2 महिने अगोदरपासून तयारी करायला चालू झाली आहे. त्यामुळे इंजुरीज कमी होण्याचे चान्सेस जास्त झालेले आहेत, की म्हणजे ऍक्सिडेंट नाही होणार. ज्यांची परिपक्व प्रॅक्टिस आहे तेच लोक हा खेळू शकतात. तर ते एक चांगलं झालंय की दहीहंडीच्या दिवशी जे ऍक्सिडेंट्स व्हायचे आणि त्यामुळे जे लोक बोटं उचलायची की ऍक्सिडेंट्स होतात आहेत, हा गेम नाही खेळला पाहिजे, ते खूप कमी झालंय. आणि मला असा विश्वास आहे की ह्या वर्षापासून ते बंदच होईल. बरोबर, कारण सरनाईक सर बोलले की प्रो गोविंदा आम्ही ह्या हेतूने चालू केलेला की आपल्याला 0 ॲक्सिडेंट पाहिजे गोविंदाचं, आणि ते सक्सेसफुली झालेले आहेत. दोस्तों अभी थोड़ी देर में आर्यन गोविंदा पथक उनकी प्रैक्टिस शुरू होने वाली है, यहाँ पर है. तो दोस्तों बारिश जो है रुक रुक के हो रही है, फिर भी आर्यन गोविंदा पथक इनकी प्रैक्टिस शुरू है और ये पैर लगना शुरू हो गया. और यहाँ पर आर्यंस की प्रैक्टिस चल रही है. काय नाव आहे तुझं?
हर्षद पांचा. हर्षद पांचा किती वर्षापासून आहेत आर्यन्समध्ये? स्टार्टिंगपासून स्टार्टिंगपासून चालू झालेलं तेव्हापासून. अच्छा, आता तुम्ही जे प्रो गोविंदाला क्वालिफाय झालात, कसं काय अनुभव? प्रो गोविंदाचा कसा अनुभव आहे तुला? प्रो गोविंदाचा खूप अनुभव आहे. जशी प्रॅक्टिस करतोय तसं फळ पण मिळतं हळूहळू. बघू आता काय होतंय. गेल्या वर्षी थोडं मिस झालात तुम्ही, यावर्षी तुमच्यासाठी हुकलेला प्रयत्न. पण यावर्षी कसं प्रयत्न चालले, टायमिंगवर जोर आहे मला. आर्यनचे गोविंद आहेत. काय नाव आपलं? सिद्धेश सदानंद दिनकर. काय बोलतं, कसं चाललंय तुमची प्रॅक्टिस? चालू आहे, मजेत, चांगली चालू आहे. चांगली. प्रो गोविंदाला क्वालिफाय झालात, हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. प्रो गोविंदाला जो आता तुम्ही क्वालिफाय झालात, प्रॅक्टिस सराव किती महिन्यापासून सुरू असतो तुमचा? 2 महिन्यापासून. 2 महिन्यापासून. तुम्ही किती थरावर असता? इथे मेन शिडीला आहे. अच्छा, मेन शिडीला आहे. आणि ह्या पथकाला किती वर्षापासून तुम्ही म्हणजे आर्यन गोविंदा पथकमध्ये सुरुवातीपासून आहात की हल्लीच तुम्ही जॉईन झालात? 7 वर्ष झाली. 7 वर्ष झाली. आणि हळूहळू तुमचा पथक हा चांगलाच वाढलेला आहे आणि चांगलं फेमस झालेलं आहे. कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं. टी व्हीवर झलकतं आहे. धन्यवाद. तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, गेल्या वर्षी पण तुम्ही बघितलं असेल आपल्या मैदानामध्ये दादा येतात. दादाचं नाव आहे मिलिंद खोत. त्यांचं चॅनल आहे जरा हटके आणि सतीश नागाव. चॅनलचं नाव आहे. तर ते दरवर्षी आपल्याकडे येतात. गेल्या वर्षीपासून त्यांनी चालू केले. हे दादा तर आपल्याबरोबर हंडीला पूर्ण वेळ फिरले होते गेल्या वर्षी. त्यांनी मागाशी पण त्यांचे एक्सपिरियन्स आपल्याबरोबर शेअर केले. मी सांगेन की तुम्ही पण 2 शब्द आमच्या मुलांना सांगा, कारण की तुम्ही आता दादा प्रोला पण होते ही दादा. तुम्ही सर्व बघितलं आहे आपल्याबद्दल. ओके, आपण जाणून घेऊ त्यांच्याकडनं काय तुमचं राऊंड मी जस्ट मिस केलं, पण त्याच्यानंतर जे तिकडचे रेफ्रीज आणि तिकडचे जे आयोजक होते त्यांचं रिॲक्शन असं होतं की आर्यन्स म्हणजे पाहिजे आपल्याला. आणि आर्यनचा जो परफॉर्मन्स आहे खरंच त्यांना एकदम जबरदस्त वाटलेलं. आणि खास करून जे मेन प्रायोजक होते ते तर तुमच्यावर खुशच आहेत ते. आणि तुमचा जो टायमिंग या टायमाला तुम्ही दिलात तर खूप अप्रतिम टायमिंग होतं. 24 सेकंडचं काहीतरी टायमिंग होतं ना, जबरदस्त. आणि बाकी इतर संघाचा त्याला विचार करावा लागतंय की मागच्या वेळी मी दहीहंडीला तुमच्याबरोबर होतो आणि तुमच्याबरोबरचं जे प्रेम मिळालं मला, बाईकवरनं घेऊन गेले होते आणि प्रत्येकजण काळजी नाही विचारायचं, नाश्ता केला का, चहा केला का, आणि मला प्रत्येकजण फिरवत होते वगैरे. आणि मला खरंच एकदम आनंद वाटला की आपलाच आहे, आपलाच गोविंदाबरोबर आपण फिरतोय असं वाटत होतं मागच्या वर्षी दहीहंडी. आणि मी जबरदस्त असं तुमचं परफॉर्मन्स गेल्या वर्षापासून या वर्षी तुम्ही खरंच एक वेगळीच उंची गाठताय. तुमच्यासाठी हे मैदान आपलं नेहमीच फुल आहे. तुम्ही कधी पण या, प्रॅक्टिस बघा आणि आम्हाला असंच प्रोत्साहन देत राहा. तर आमची एक आठवण म्हणून आम्ही या वर्षीपासून हे आमच्याकडनं मोमेंट देतात. तर आपल्याकडनं आमच्या आठवण तुम्ही नावाप्रमाणे झेप घेत राहा. बोल बजरंग बली की जय.